पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, वाढवा, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, वाढवा अजून थोडंसं, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, वाढवा अजून, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, हा आतले आतले वाढवा, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. ठीक आहे, चला, तुम्हाला जमणार नाही तिथल्या माणसाला सांगा, नाही तर ठीक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे. दुसऱ्या अध्यायातील 27 क्रमांकाची ओळी सुरू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी समजून सांगतायत. सुरुवातीला भगवान परमात्म्याने अर्जुनाचं वर्णन केलं आणि चांगल्या भाषेमध्ये, गोड शब्दामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला समजून सांगितलं. आता भगवान परमात्मा थोडंसं कठोर शब्दाने अर्जुनाला समजून सांगतायत. सगळ्या पद्धतीने अर्जुनाला भगवंतांनी समजून सांगितलं. येन केन प्रकाराने अर्जुन जे आहेत किम कर्तव्य मूढ झालेले आहेत, कर्तव्य परान्मुख झालेले आहेत. त्यांनी आपलं कर्तव्य त्या ठिकाणी पालन करावं याच्याकरता भगवंताची तळमळ आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य कधी कधी किंग कर्तव्य मूढ होत असतो. ठीक आहे, आणि मग अशा वेळेस मनुष्याने काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने अशा मनुष्याला समजवलं पाहिजे जो आपल्या कर्तव्यापासून मूढ झालेला आहे. हे भगवान परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी शिकवतात. अर्जुनाला भगवान परमात्मा रागवलेले आहेत आणि रागवल्यानंतर भगवान परमात्मा सांगतात, बाबा मी जे रागवतोय ते सुद्धा प्रेमाकरताच रागवतोय, तुझं कल्याण व्हावं याच्याकरता रागवतोय. कारण पुढचा परिणाम तुला दिसत नाही, नेमका काय होणार आहे, काय परिणाम होणार आहे त्याचं वर्णन भगवान परमात्मा या ओवीमध्ये करतात. मोह धरलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल आही केशी. अर्जुना, अंतकरणामध्ये असलेला जो मोह आहे हा चांगला नाही. मोह हा माणसाच्या जीवनामध्ये शोक निर्माण करणारा आहे, दुःख निर्माण करणारा आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, मोह धरिलिया ऐसे होईल. काय होईल?
जे असती प्रतिष्ठा जाईल. तुझी असलेली सगळी प्रतिष्ठा आहे ती सगळी संपुष्टात येईल. आजपर्यंत तुझी समाजामध्ये फार मोठी प्रतिष्ठा आहे. सगळे लोक तुझी कीर्ती वाखाणतायत. एक शूर युद्ध केलं नाहीस तर ही सगळी प्रतिष्ठा लयाला जाईल आणि परलोकही अंतरेला ऐहिकेशी. आणि तुझा परलोकही जाईल आणि ऐहिकही जाईल. ऐहिकात तुला राज्य मिळणार नाही, भोग मिळणार नाहीत, भिक्षा मागून खावं लागेल. आणि स्वधर्म सोडला म्हणून तुझा त्या ठिकाणी परलोक म्हणजे स्वर्ग सुद्धा तुला प्राप्त होणार नाही. आपला स्वधर्म सोडला, स्वकर्म सोडलं, चित्तशुद्धी होणार नाही, मोक्ष सुद्धा तुला प्राप्त होणार नाही. म्हणून अर्जुना तू मोह सोड. मोहामुळे मनुष्याच्या जीवनात सगळं दुःख येतं. मोहामुळेच मनुष्य आपल्या कर्तव्यापासून परान्मुख होत असतो. धृतराष्ट्राची अवस्था काय झाली, कशामुळे झाली? मोहामुळे झाली. पुत्र स्नेहे मोहितू किंवा मातारा मोहे नासीला म्हटलंय. अंतकरणामध्ये असलेला मोह, त्यामुळे मामकाः पांडवाः चैव किम कुर्वत संजय म्हणतो. मोह निर्माण करतो भेद, मोह पक्षपात करायला लावतो. मोहाने मनुष्य आंधळा बनतो. त्याला जीवनातलं खरं काय, खोटं काय, नित्य काय, अनित्य काय कळत नाही. मोह म्हणजे काय? मोह वैचित्य जातोय. खरं खोटं वाटायला लागतं आणि खोटं खरं वाटायला लागतं. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जे दुःख आलंय ते कशामुळे आलंय? मोहामुळे आलंय. अनित्य असलेला देह त्याला तो नित्य समजतो, अनित्य असलेला संसार आहे त्याला तो नित्य समजतो, आणि शाश्वत असलेला जो परमात्मा आहे त्याला सोडून देतो. आणि म्हणून दुःख निर्माण होतं, शोक निर्माण होतो. एरती माईके नाही आधी अंती अवसानी, असं असताना सुद्धा परमात्म्याचं चिंतन करायचं सोडतो आणि मोहामुळे अनित्य गोष्टीशी तो तादात्म्य करतो. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, बाबा मोह धरती ऐसे होईल. जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐहिकेशी. म्हणून आता तू हे सगळं सोडून दे. काय सोडून दे? अर्जुनाला भगवान म्हणतात, तो हृदयाचे पुढचे ओवी वाचा. हृदयाचे ढिलेपण एत निकियासी नवे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियाशी. तो आता तुझं हृदयाचं क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ कौंतेय असं म्हटलंय. अंतकरणामध्ये हे जे काही ढिलेपण आलेलं आहे, हे काही चांगलं आहे नव्हे. निकेयासी कारण, याने तुझं चांगलं होणार नाही. अंतकरणामध्ये दयावृत्ती निर्माण झाली, कारुण्य निर्माण झालं, आणि तेही युद्धाच्या प्रसंगी निर्माण झालेलं आहे. मग तुझ्यासारख्याला हे योग्य नाही. हे संग्रामी पतन जान क्षत्रियाशी. विशेष करून क्षत्रियाला युद्धामध्ये अंतकरणामध्ये ढिलेपणा निर्माण होणं, अंतकरणामध्ये दयावृत्ती निर्माण होणं हे चांगलं नाही. त्याचं ते एक प्रकारचं पतनच आहे. क्षत्रिय म्हटल्यानंतर त्याच्याकरता नियम सांगितला शास्त्राने. निष्कपटा व्हावे, उशिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरे.
क्षत्रिया रणी पळोनी जाणे, कोण साहे लाजीरवाणी, असं म्हटलेलं आहे. का वैधव्य पाचारणे महासती आहेत. म्हणून त्या ठिकाणी तू हे सगळं सोडून दे. हृदयाचं ढिलपण जे आहे हे माणसाच्या चांगल्याला कारण नाही, भल्याला कारण नाही. अरे एवढा मोठा तू आणि खुशाली या ठिकाणी रडत बसलेला आहेस, शोक करतोयस, शस्त्र बाण तो हातामध्ये धनुष्य खाली टाकून दिलेला आहेस. एक प्रकारचं हे संग्रामी पतन क्षत्रियान क्षत्रियाशी, क्षत्रियाचं हे एक प्रकारचं पतन आहे, असं भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा अर्जुनाला समजून सांगतायत. ज्ञानोबराय बोलतात, ऐसेनी तो कृपावंतू, नाना परी असे शिकवतू, हे ऐकोनी पांडू सुतू काय बोले. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला जी उपमा दिली ती कृपावंत आहेत भगवान परमात्मा. तसं पाहायला गेलं असतं तर अर्जुनाने युद्ध केलं नसतं तर देवाचं काय बिघडणार आहे. परंतु भगवान परमात्मा कृपाळू आहे, भगवान परमात्मा दयाळू आहे. आपल्या भक्ताचं पतन होऊ नये, आपल्या भक्ताचा उद्धार व्हावा अशी तळमळ देवाच्या अंतःकरणामध्ये आहे. बहु आहे कृपावंत, अनंत हे नामजा. भगवान परमात्मा कृपाळू आहे, भगवान परमात्मा दयाळू आहे. कृपावंत किती दीन बहु आवडती, असं म्हटलेलं आहे. एखादा म्हटला असता, जाऊ दे बाबा, एवढं तुला समजून सांगितलं तरी सुद्धा तू माझं ऐकत नाही, जा तू आणि तुझं प्रारब्ध. आता काय व्हायचंय ते होईल, तुमचं प्रारब्ध आणि तुम्ही. अहो स्वतःची मुलं युद्धात लढायला लागली, नातवं लढायला लागली, देवाने काय म्हटलं का? काही नाही बाबा, तुम्ही आणि तुमचा प्रारब्ध. उलट मरण्यासाठीच देवाने संकल्प केला. पण इथे मात्र अर्जुनाला भगवान पुन्हा पुन्हा समजावून सांगतात, कारण अर्जुनावर असलेलं प्रेम आहे. भक्तावर भगवंताचं प्रेम असतं आणि त्या प्रेमामुळे भगवान परमात्मा भक्तावर कृपा करत असतो, दया करत असतो. तैसा नवे देव राव, त्याचा कृपाळू स्वभाव. बहुता वेळ भक्ताची या काजा, होशी केशी राजा माये बापा. किती कृपाळू देव आहे. मागे आपण सगळं पाहत आलोय. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत वासे. पायीक पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. असा भगवान परमात्मा असल्यामुळे भगवान परमात्मा कृपाळू आहे. किती कृपाळू, किती दयाळू भगवान परमात्मा आहे. पुन्हा पुन्हा अर्जुनाला समजावून सांगतात, वेगवेगळ्या प्रकाराने समजावून सांगतात. एक तर भगवान परमात्मा कोणाचा स्वीकार करत नाही, स्वीकार केल्यानंतर मग त्याचं सर्व काही भगवान सहन करतात. भगवान परमात्म्यावर अर्जुन रागावला तरी भगवान परमात्मा सहन करतात. कोपे तरी निवांत सहाये, ऋषे तरी बुजावत जाये. आणि म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्मा परत परत सांगतात. अहो असं काही ज्ञान सांगितलं अर्जुनाला की जे कोणाला सांगितलं नाही. आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही. जे न संगेची पितया वसुदेवाशी, जे न संगेची माते देवकीशी, जे न संकेची बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. काय सांगायचं कारण आहे? ज्ञानोबरायांनी त्याचं उत्तर दिलंय, कृपाळू आहे. ऐसेनी तो कृपावंतू, नाना परी असे शिकवतो. वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात, वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. बाबा तू मोह सोडून दे, लवकर युद्ध करता उभा राहा, नाही तर तुला शोक करावा लागेल, तुझं ऐहिक जाईल, तुझं पारलौकिक जाईल.
ऐसे हे देखोनी पांडू सुतू काय बोले. हे सगळं ऐकल्यानंतर पांडुसूत म्हणजे अर्जुन त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो. काय बोलतोय हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. वाचा पुढचा श्लोक सगळ्यांनी. अर्जुन वाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणायला लागला, कथम भीष्म महम संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. भगवान परमात्मा रागवले होते. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणायचे, अर्जुना, रागवून भगवान परमात्म्याने जो शब्द वापरलाय, लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या, फक्त बाकीच्या काय असू द्या, तुम्ही लक्ष दिलं की मला काही सांगायला अडचण नाही. असू द्या, काय हरकत नाही, मंदिर आहे, चालूच राहणार आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी म्हणतात, आणि असं हात करून काय होणार नाही, पटकन एखाद्याने उठून तिथं गेलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. सगळ्यांनीच हात केलं तर माझं लक्ष तिकडे जाते. हा मग बस. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आतापर्यंत रागावून बोलले, अर्जुनाला नपुसक शब्द वापरला. तू नपुसक आहेस अर्जुना. आणि हा शब्द अर्जुनाला थोडासा लागलेला आहे. तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतोय, देवा मी काही घाबरलोय म्हणून त्या ठिकाणी युद्ध करत नाही असं नाही. तुला काय वाटतं मी मरणाला भीतोय म्हणून त्या ठिकाणी युद्ध करत नाही असं आहे का? अर्जुन महाराज मरणाला भीत होते का? अर्जुन महाराज खरंच नपुसक होते का? अहो, अर्जुनाचं वर्णन देवानी स्वतः केलंय. तो हा संग्रामी हारू जिंतीला निवात कवचाचा ठाव फेडीला पवाडा तो केला गंधर्वाशी. मग देवा मी मरणाला भीत नाही, देवा मी त्या ठिकाणी घाबरलो वगैरे काहीच नाही. अर्जुन कधीच कोणाला घाबरत नव्हता. बाबा खाली बसा, ऐका. अहो, साक्षात भगवान शंकर समोर आले तरी सुद्धा अर्जुन घाबरला नाही. स्वर्ग लोकाला गेला अर्जुन तरी अर्जुन घाबरला नाही. अनेक वेळा भीष्माचार्य समोर आले, अनेक वेळा द्रोणाचार्य समोर आले, अर्जुन घाबरला होता का? नाही. मग आज अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतोय, देव तुम्ही मला काय बोलायचंय ते बोला. नपुसक म्हणा, काही म्हणा, पण तुमच्या एक लक्षात मी आणून देतो, मी कधी मरणाला घाबरलो नाही. मी क्षत्रिय आहे. मी त्या ठिकाणी मरणाला घाबरत नाही, मी मारण्याला घाबरतोय. मी त्या ठिकाणी युद्धाला घाबरत नाही, मी पापाला घाबरतोय. कोणत्या पापाला घाबरतोय बाबा? का घाबरतोय? अर्जुन म्हणतात, देवा कथम, कथम म्हणजे कसं काय? भीष्म महम संख्ये द्रोणंच मधुसूदन. हे देवा तू मधुसूदन आहेस, तू अरिसूदन आहेस. दोन विशेषणं दिली बघा श्लोकामध्ये. पहिलं विशेषण आहे मधुसूदन, दुसरं विशेषण आहे अरिसूदन. मधुसूदन म्हणजे तू मधु नावाच्या राक्षसाला मारलं, दैत्याला मारलं. अरिसूदन म्हणजे तू त्या ठिकाणी शत्रूला मारणार आहेस. तो मधु दैत्याला मारणार आहेस, तो अरीला मारणार, शत्रूला मारणार आहेस. आणि मला कोणाला मारायला होतो? भीष्म आणि द्रोणाचार्यांना. म्हणजे तू दैत्याला मारायचा आणि मी मात्र गुरूंना मारायचं.
मी मात्र पितामहांना मारायचं. मला तू भीष्माचार्य सुदन करतो, मला द्रोणाचार्य सुदन करतो, आणि तू स्वतः मात्र मधुसूदन आरिसूदन आहेस. हे मला योग्य वाटत नाही देवा. अरे माहितीये का देवा तुला, यांनी माझ्यावर किती उपकार केलेले आहेत. म्हणून पहिल्यांदा नाव अर्जुनाने कोणाचं घेतलंय? भीष्ममहं संख्ये. युद्धामध्ये भीष्मांना कसं मारू, द्रोणांना कसं मारू, इशुभी म्हणजे बाणांनी. अरे बाबा देवा, त्यांच्या समोर मी बोलू सुद्धा शकत नाही. शब्दांनी सुद्धा माझ्या जीवनात मी कधी यांना दुखवू शकत नाही. ज्ञानोबारायांनी लिहिले, स्वप्नात सुद्धा मी त्यांना दुखवू शकत नाही. मग यांच्यावर बाणांनी मारण्याचा तर कधी प्रसंग येऊच नाही, आणि कधी आला तर मी कधी मारू शकत नाही. प्रतियोत्स्यामी शब्द आहे. योत्स्यामी म्हणजे यांच्यावर युद्ध कसं करू. त्यांनी कदाचित माझ्यावर जरी बाण चालवले तरी सुद्धा मी त्यांना प्रतिकार कसा काय करील. का बाबा, का प्रतिकार करणार नाही. ते तर युद्धासमोर तुझ्या समोर उभे राहिलेले आहेत. त्याचं उत्तर अर्जुनाने दिलंय. काय उत्तर दिले? पूजार हा अरिसूदन. हे अरिसूदन, दुष्टांना मारणारा तू आहेस, आणि हे तर सगळे मला पूजार हा म्हणजे पूजा करण्यास योग्य आहेत. कोण कोण पूजा करण्यास योग्य आहेत? भीष्माचार्य. भीष्माचार्य म्हणजे काही सामान्य होते का? आपण मागे पाहून आलोय भीष्माचार्यांचं वर्णन. हा भीष्म गंगा नंदनो प्रताप तेजस्वी भानू. भीष्माचार्यांचं वर्णन पाहिजे फक्त आपल्याला. पूजेस भीष्माचार्य योग्य आहे. भीष्माचार्य म्हणजे सामान्य नव्हते, गंगेचा पुत्र होण्याची योग्यता ज्यांची होती. अष्टवसूपैकी एक वसू म्हणजे भीष्माचार्य आहेत. शापामुळे त्यांना त्या ठिकाणी मृत्यूलोकात जन्म घ्यायला लागला. गंगेला प्रार्थना केली, आई तू मी तुझ्या पोटी जन्म घेतो. संपूर्ण शिक्षण त्यांचं स्वर्गातच झालंय. भीष्म त्यांचं नाव नाही, त्यांचं नाव आहे देवव्रत. मग भीष्म नाव का पडलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. संस्कृतमध्ये भीष्म म्हणजे भयंकर. त्यांनी जीवनात भयंकर प्रतिज्ञा केलेली आहे. आपल्या वडिलाकरता आजन्म काय राहिले? ब्रह्मचारी राहिले. अनेक वेळा प्रसंग आला, पण भीष्माचार्य आपल्या सत्यापासून कधी ढळले नाहीत. सत्य प्रतिज्ञा आहेत भीष्माचार्य. नवे नवे भीष्माचार्य महान भगवत भक्त आहेत. भक्तांची जी यादी सांगितली आहे ते प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान. भागवत सांगितलेले आहेत 12 भागवत, त्याच्यामध्ये भीष्माचार्यांचं नाव आहे. अहो एवढे मोठे भगवान परमात्मा, परंतु अंतकाळाच्या वेळेस भीष्माचार्यांना भेटायला गेले. सगळे देवाचं ध्यान करतात, पण भगवान परमात्मा भीष्माचार्यांचं ध्यान करत होते. युधिष्ठिराने विचारलं, देवा तुम्ही कोणाचं ध्यान करताय? म्हटले मी भीष्माचार्यांचं ध्यान करतोय. आणि अजूनही वेळ गेली नाही. धर्मराजा, आम्ही तयाचे करू ध्यान, तो आमचे देवतार्चन. सगळ्या पांडवांना घेऊन कुरुक्षेत्रावर जिथे भीष्माचार्य शरपंजरी पडले होते तिथे भगवान परमात्मा गेले. भीष्माचार्यांनी तिथे युधिष्ठिराला सगळं तत्वज्ञान सांगितलं, असं वर्णन केलं. महाभारतामध्ये शांती पर्व नावाचं एक पर्वच आहे. 90 अध्यायाचं पर्व आहे, जिथे भीष्माचार्यांनी सगळे धर्म सांगितलेत. को धर्म सर्व धर्मानाम. तिथं विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी सांगितलंय. म्हणून भगवान परमात्म्याचं चिंतन करत ज्यांनी देह ठेवला असे भीष्माचार्य आहेत. आणि अर्जुनाला लहानपणापासून सांभाळले. सगळ्या कौरवांना पांडवांना सांभाळण्याची जबाबदारी कोणावर होती? अगदी धृतराष्ट्र पांडू पासून सांभाळ केलाय.
नंतर अर्जुनाचा, पांडवांचा, कौरवांचा सगळ्यांचा सांभाळ केलाय. अर्जुन जर कधी मांडीवर बसला, अर्जुन त्या ठिकाणी भीष्माचार्यांची दाढी ओढायची, म्हणायचा बाबा बाबा. म्हणले बाबा नाही, मी तुझ्या बाबाचा बाबा आहे. कारण भीष्माचार्य जे आहेत ते पितामह आहेत. पण सगळी त्यांना शिकवण्याची जबाबदारी आहे. यांना सगळ्यांना शिकवण्याकरता लहानपणापासून काळजी घेतली भीष्माचार्य. कृपाचारी तर होतेच होते, पण एकदा सगळी पांडव खेळत असताना, त्यांची विटी दांडू खेळत असताना विटी एका विहिरीत पडली. विटी काढण्याकरता सगळे पांडव प्रयत्न करतात, कौरव प्रयत्न करतात, परंतु काही विटी येत नाही. रस्त्याने चालले होते द्रोणाचार्य. त्यांनी एका मंत्राने अभिमंत्रित केलेली काडी टाकली आणि त्या काडीच्या द्वारे बाहेर काढली विटी. सगळ्या पांडवांनी भीष्माचार्यांच्याकडे हट्ट घेतला, पितामह आम्हाला हेच गुरुजी पाहिजे, आम्हाला भीष्माचार्यांच्याकडे धनुर्विद्या शिकायची. लगेच भीष्माचार्य आले, त्या द्रोणाचार्यांना प्रार्थना केली, विनंती केली, तुम्हाला जे काय पाहिजे ते मला मान्य आहे, अट मान्य आहे, फक्त आमच्या पोरांना शिकवायचं. आणि द्रोणाचार्य त्या ठिकाणी काय झाले, शिक्षक झाले, यांचे सगळ्यांचे गुरुजी झाले. तसं तर धृतराष्ट्र जो होता तो काही यांना शिकवण्याच्या मतामध्ये नव्हता. तो सांगायचा, महाराज माझ्या पोरांना चांगलं शिकवा, यांना शिकवल्यासारखं करा. पण द्रोणाचार्यांनी मात्र तसा भेदभाव कधी केला नाही. येणार येता द्रोणाचार्यांचं वर्णन अर्जुनाने बघा 4-5 वयामध्ये केले. अर्जुनाची असलेली गुरुनिष्ठा. म्हणून कथम भीष्महम संख्ये द्रोणंच मधुसूदन ईशुभी प्रतियोत्स्यामी. म्हणजे यांना बाणाने मारायचं आणि त्यांच्याशी प्रतियुद्ध करायचं अर्जुना शक्य नाही. कारण हे सगळे आमचे गुरु आहेत. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. अरे यांची पूजा करायला पाहिजे, ते पूजेस योग्य आहेत. आणि पूजा करायची सोडून यांना मारायचं योग्य नाही. शास्त्रात असं लिहिलंय, गुरुम हुं कृत्य तुं कृत्वं कृत्य विप्र विजित्य वादतः स्मशाने जायते वृक्ष कंक गद्रोपसेवितः. नुसतं गुरुला हो केलं तू केलं तरी सुद्धा त्याला स्मशानातला वृक्ष व्हावा लागतो ज्याच्यावर गिधाडं वाजतात. म्हणजे गुरुशी उद्धटपणाने बोललेलं सुद्धा चालत नाही, मोठ्या लोकांशी उद्धटपणाने बोललेलं सुद्धा चालत नाही, पाप लागतं देवा. आणि तू तर म्हणतो यांच्याशी युद्ध कर आणि बाणाने युद्ध कर, कसं काय शक्य आहे? म्हणून मला तू विचार करायला सांगू नको देवा, तूच विचार कर. पुढची ओवी वाचा. देवा हे तुले वरी बोलावे न लगे अवधारी. तू देव आहेस हे खरं, मला बोलायची गरज आहे का? देवाला काय सांगायची गरज आहे का? आणि असं म्हणून अर्जुन सांगतो, तू सर्वांतर्यामी आहेस, देव असल्यामुळे तुला सर्व काही कळतं. जाणे जीवीचे सकळ नारायण, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. पण आता सांगायची वेळ आली देवा, मला बोलावे न लगे. हे काय मी बोललंच पाहिजे असं नाही, पण तरी तू लक्ष देऊन ऐक. बोललं नाही पाहिजे म्हणतो तरी बोलतो. काही माणसं म्हणतात आम्ही तुम्हाला बोललं नाही पाहिजे आणि बोलल्याशिवाय तर राहत नाही. बोलावे न लगे अवधारी, आधी तूच चित्ती विचारी संग्राम. तूच विचार कर या युद्धाबद्दल. म्हणजे देव अर्जुनाला म्हणतात तू विचार कर, आणि अर्जुन देवाला म्हणतो तूच विचार कर. खरा विचार कोणी करायचा आहे? अर्जुनाने करायचा आहे. पण मनुष्याला भ्रम झाल्यानंतर, मोह झाल्यानंतर आपलंच खरं मनुष्याला वाटत असतं चुकीचं, पण त्याला वाटतं माझंच बरोबर आहे. आणि दुसऱ्याला तो चूक म्हणत असतो. आपलं जाऊ द्या, देवाला अर्जुन म्हणतोय देवा तूच विचार करून बघ जरा, मला विचार करायला कशाला सांगतो?
आधी तूच चित्ती विचारी संग्राम व्हा. या युद्ध कशाबद्दल विचार करू बाबा? युद्धावर विचार कर. काय युद्धावर विचार करायचा आहे? हे झुंज नवे प्रमादू, हे तर प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा. हे झुंज नव्हे, हे युद्ध नाही. तुला वाटत असेल हे धर्मयुद्ध आहे, तुला वाटत असेल याच्यामधून फार मोठा फायदा होणार आहे, पण मला तर असं वाटतं हे झुंज नव्हे प्रमाद. हा फार मोठा प्रमाद होतोय आमच्या. प्रमाद म्हणजे चूक, अविचार. हे झुंज नव्हे प्रमादू, हे तर प्रवर्तलिया दिसतसे बाधू. आणि जर मी युद्ध केलं तर मात्र याच्यामध्ये फार मोठी बाधा होणार आहे. म्हणजे अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जो काही मोह बसलेला आहे, दुराग्रह बसलेला आहे, तो निघत नाही. लक्षात, एकदा माणसाने आपलं एखादं मत बनवलं, अगदी ब्रह्मदेव जरी आला तरी तो काही मत बदलत नाही. हा, माझंच खरंय म्हणत असतो. ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं. साक्षात देव जरी आला ना, काही चालत नाही. लक्षात ठेवा तुम्ही, आम्ही सामान्य माणसं आहे. माणसाला आपलं हित कळत नाही, कल्याण कळत नाही, ऐकून घेण्याच्या मनस्थितीत माणसं नसतात. म्हणून अर्जुन देवाला म्हणतोय, देवा तुला या युद्धाबद्दल विचार कर. हे झुंज नव्हे प्रमादो, या ठिकाणी जर ती मी युद्धात प्रवृत्त झालो तर फार मोठी चूक माझ्याकडून घडेल, फार मोठी बाधा मला होईल. अरे अर्जुना, झालं काय सांग मला? म्हणले, हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा. आमच्यावर हा सरळ सरळ उघड उघड पूज्यांच्या उच्छेदाचं काम आमच्यावर येऊन पडलंय. लिंग भेदू ओढवला आम्हा. पूज्य माणसं जे आहेत त्यांचा उच्छेद माझ्याकडून होणार आहे. हे युद्ध नाही तर फार मोठा त्या ठिकाणी चूक माझ्याकडून घडणार होती, पाप मला लागणार होतं. कारण ज्यांनी घडवलं ते द्रोणाचार्य, ते भीष्माचार्य, त्यांना मारण्याची वेळ मला आलेली आहे. म्हणजे गुरूंना मारण्याची वेळ मला आलेली आहे. म्हणजे सगळ्यात मोठं पाप माझ्याकडून घडत आहे. हे तुला अगोदर माहिती नव्हतं का बाबा? तू कशा करता युद्ध करता आला? असं कदाचित देवा म्हणशील तू, पण माणसाला आपली चूक कळल्यानंतर माणसाने सावरून घेतली पाहिजे. पहिलं मला एवढं कळलं नव्हतं, मी विचार केला नव्हता. पण ज्यावेळेस माझ्यासमोर भीष्माचार्य आले, ज्यावेळेस माझ्यासमोर द्रोणाचार्य आले, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्याकडून मोठी चूक होते. आणि कळल्यावर माणसाने मग सावध झालं पाहिजे, चूक सुधारून घेतली पाहिजे. चूक होत नाही असं नाही, चूक होत असते माणसाकडून, पण माणसाने चूक सुधारून घेतली पाहिजे. आता देवा चूक सुधारण्याची संधी मला मिळालेली आहे. मी विचार केलाय, हे युद्ध केलं तर काय काय होईल, बाकीचं तर जाऊ दे, पण महत्वाचं म्हणजे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांचा वध माझ्याकडून होईल आणि याचं फार मोठं पाप मला लागेल. म्हणून उघडा लिंग भेदू ओढविला आम्हा. अरे देवा, तुला धर्मशास्त्र तर माहितीच आहे, तू देव आहेस, पण तरी मी सांगतो, आणखीन ऐकून घे. देखे माता पितरी अर्चिजती, सर्वस्वे तोष पावविजती, ती पाठी केवी वदिजती आपुल्या हाती. देखे म्हणजे देवा पहा. तुला काय कळणार नाही म्हणा या गोष्टी. तो आईबापापाशी कशी राहिलाच नाही, तो आईवडिलांची कधी सेवाच केली नाही. त्या गोकुळात राहिला थोडे दिवस, तिथून गेला मथुरेत. मथुरेतून कुठे गेला? आईबापांची सेवा तुला काय सांगू मी, पण सांगतो मी, धर्मशास्त्र असं आहे, देखे माता पितरे अर्चिजती. आई वडिलांची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे, त्यांचं अर्चन केलं पाहिजे. सर्वस्वे तोष, किती सेवा केली पाहिजे? कशा करता सेवा केली पाहिजे? पैशा करता नाही,
त्यांना आनंद झाला पाहिजे, संतुष्ट झाले पाहिजेत. कारण आईवडिलांचं स्थान फार मोठं सांगितलंय. वेदांनी सांगितलंय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य सकळ तीर्थाची तीर्थीची धुरे, जे का माता पितरे. आई श्रेष्ठ सांगितलेली आहे, वडील श्रेष्ठ सांगितलेले आहेत. एखादा संन्यासी असेल, देवळात गेल्यानंतर तो देवाला सुद्धा कधी कधी नमस्कार नाही करतो, असा दंड दाखवतो. पण त्या संन्यासाला सुद्धा शास्त्रविधान सांगतं, आई समोरून आली तिला साष्टांग नमस्कार केला पाहिजे. म्हणून आई वडिलांचा अधिकार फार मोठा आहे, वडिलांचाही अधिकार फार मोठा आहे. म्हणून स्मृतीमध्ये आलंय, उपाध्यायान दशाचार्य. उपाध्यायापेक्षा आचार्य 10 पट श्रेष्ठ आहे. म्हणजे 10 उपाध्यायापेक्षा एक आचार्य श्रेष्ठ, 100 आचार्यापेक्षा पिता श्रेष्ठ आहे. 10 उपाध्यायापेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आणि 100 आचार्यापेक्षा पिता श्रेष्ठ आहे. आणि 1000 पितेपेक्षा माता गौरवाने अधिक आहे असं सांगितलं. म्हणून ही सगळी श्रेष्ठ असल्यामुळे त्यांची सेवा करण्याचा योग आल्यानंतर माणसाने सेवा केली पाहिजे. देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोष पाविजती. आणि ते पाठी केवी वधी जती आपल्या हाती. हे सेवा करायचं सोडून दिलं, त्यांना संतुष्ट करायचं सोडून दिलं, आणि आपल्याच हाताने त्यांचा वध करणं देवा कितपत योग्य आहे तूच मला सांग. भीष्माचार्य म्हणजे आमच्या आईवडिला सारखेच आहेत. द्रोणाचार्य म्हणजे, अरे आई वडील म्हणजे फक्त जन्म देतात तेच आई वडील नाही. गुरुपासून दीक्षा ग्रहण, शिष्याशी नवा जन्म जाण, गुरु मायबाप संपूर्ण, ऐक लक्षण वधावा. उलट नाथ महाराजांनी तर असं लिहिलंय, हे जे आई बाप आहे, आई वेगळी आणि बाप वेगळा असतो. त्यामुळे हे खरं तर साधकाचे सावत्रच असतात. आई वेगळी बाप वेगळा, पण गुरु मात्र आई होतो आणि बापही होतो. पण शिष्याकरता खरा आईबाप गुरुच आहे त्याचा. म्हणून तसं पाहायला गेलं तर माझ्या मांस वंशाने मला हे आईबाप आहेत. भीष्माचार्य मांस वंशाचे आहेत आणि द्रोणाचार्य हे विद्यावंशाचे आहेत. दोन्ही माझ्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत. म्हणून देखे माता पितरी अर्चिजती, सर्वस्वे तोष पाविजती. ते पाठी केवी वधिजती आपल्या हाती. आणि आपण नंतर त्यांचा वध करायचा हे कितपत योग्य आहे सांग. पुत्राते इच्छी कुळ, तयाचे काय हेची फळ. जे निर्दयी जे केवळ गोत्रा पोले जे, देवा संत वृंद नमस्कारी जे. का घडे तरी पूजिजे, हे वाचोनी केवी निंदीजे स्वयं वाचा. आणि हे आमचे माता पिताच आहेत असं समजू नकोस. अरे हे संत आहेत आणि वृंद आहेत. भीष्माचार्य कोण आहेत? संत आहेत. आणि द्रोणाचार्य कोण आहेत? वृंद आहेत. भूदेव आहेत, ते ब्राह्मण आहेत. आणि दोन्ही त्या ठिकाणी संत आहेत. भीष्माचार्य संत असल्यामुळे तर देव स्वतः त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्याकडे गेले. भीष्माचार्य त्या ठिकाणी भक्त असल्यामुळे भक्ताच्या यादीमध्ये भीष्माचार्यांचं नाव आलं. देहत्याग केल्याबरोबर पुष्पवृष्टी केली देवतांनी. भीष्माचार्य त्या ठिकाणी महान भगवत भक्त असल्यामुळे, संत असल्यामुळे देवा संत वृंद आणि द्रोणाचार्य सुद्धा संतच आहेत. माझ्या दृष्टीने दोन्ही संत आहेत, म्हणून यांना नमस्कार केला पाहिजे. देवाला संतांना नमस्कार केला. नियम तर असा सांगितला देवा, एखादा देवपूजा करत असला आणि संत आले, संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाशिरी.
देवपूजा आपण करायला बसलो आणि संत आले, करिता देवतार्चन, घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पूजाव्यात. शाळीग्राम विष्णुमूर्ती, संत हो का भलते याती, सिद्ध करुनी पूजा संभार, माझे पूजेचा अत्यादर, पूजा करिता एकाग्र जे साधू नर घरा येते, सर्वता तेने मज हानीतल्या लाथा, की तो माझ्या घाता परवर्तला. नाथ महाराज म्हणतात, एखादा साधू घरी आला ना हजर पूजा करायला बसला ना, देव म्हणतो त्याने मला लाथा मारल्यासारखं वाटतं. तो माझ्या अंगावर तांदूळ फेकत नाही, फुलं टाकत नाही, येत मंत्र पुष्प देवाश्री येती दगड तैशापरी. आणि म्हणून हे संत त्या ठिकाणी पूजनीय, घाली संतासी पूजा करी काया वाचा मने, सांडूनी माझे पूजा ध्यान, जो संताशी घाली लोटांगण, कोटी यज्ञाचे फळदान, मदर्पण केले तेने केले. भगवान म्हणतात, प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सचेतन माझ्या मूर्ती, दृढ भावे केल्या त्यांची भक्ती, ते मज निश्चिंती पावले. मूर्ती म्हणजे माझी अचेतन मूर्ती आहे. भगवान म्हणतात, प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, मी अचेतन रूपाने आहे, जड रूपाने प्रतिमेच्या रूपाने आहे. पण संत सचेतन माझ्या मूर्ती, संत माता चालत्या बोलत्या माझ्या मूर्ती आहेत. दृढ भावे केल्या त्यांची भक्ती, ते मज निश्चिंती पावली. आणि अशा संतांचं पूजन केलं पाहिजे. देवा संत वृंद नमस्कार, जे नमस्कार करायचा संत, श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी. पण नमस्कार करायचा सोडला का घडे तरी पूजेचे, पहिला नमस्कार करावा आणि घडलं तर त्यांची काय करावी, पूजा करावी, सेवा करावी. बर नाही आपल्याला नमस्कार करता आला, नाही आपल्याला पूजा करता आली, कमीत कमी त्यांची निंदा तरी करू नये, त्यांना त्रास तरी देऊ नये. म्हटले देवा संत वृंद नमस्कार जे, का घडे तरी पूजे, हे वाचूनी केवी निंदी जे स्वयं वाचा, उलट माझ्या वाचने यांची मी निंदा कशी करू. वाणीने सुद्धा मी यांची निंदा करू शकत नाही, भीष्माचार्यांची, द्रोणाचार्यांची, कारण हे सगळे संत आहेत, हे भक्त आहेत, आई वडिलासारखे आहेत. म्हणून सगळ्यात मोठं पाप जर कशाचं असेल तर संतांची निंदा केल्याचं पाप आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, एक तर कोणाचंही पाप करू नये म्हणा, पाप निंदा कोणाचीच करू नये, येती निंदकापाशी आशाशयी पापे म्हटलं. किंवा आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुर्ते. निंदा केली की सगळ्या पापाचा क्षय होऊन जातो. अनिक एक कोड नरका जावयाची चाड. तुकाराम महाराज म्हणतात, तुला नरकाला जायची इच्छा असेल तर एक गोष्ट तू कर, तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. सामान्य लोकांची निंदेपेक्षा संत निंदेचं फार मोठं पातक सांगितलं. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे, कृपा येऊन आधरी अवतार, असं वर्णन केलंय. संतांची निंदा केलेली देवाला अजिबात सहन होत नाही. काय मज भक्ताचे न साये, मज गांजली असा आहे, परी भक्ताचे न साये असं म्हणजे मला कोणी शिवे दिल्या माझं चालतं, पण भक्ताची निंदा जर केली. भगवान परमात्म्याला लहानपणी गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी महाबळ भट आले. महाबळ भट आल्यानंतर यशोदेने विचारलं कशासाठी आले, म्हणजे ज्योतिष सांगायला आलो. अरे गर्गाचार्य तर आताच येऊन ज्योतिष सांगून गेले होते. त्या गर्गाला काय कळतं, तो माझा शिष्य आहे म्हटले. गर्ग तो चुकला गणिताशी आणि गर्गाचार्याची निंदा करायला सुरुवात केली. मग भगवान म्हणले, आता माझी निंदा करतोय मी सहन केलं, पण माझ्या भक्ताची निंदा मात्र मला आता सहन होणार नाही. दुर्वास ऋषींनी अंबरीषींना त्रास दिला. सगळीकडे फिरले दुर्वास ऋषी, कोणी थारा दिला नाही. शेवटी भगवंताकडे गेले. भगवान म्हणले,
माझ्याकडे काहीच नाही, ते अंबऋषीला दिलेलं सुदर्शन चक्र आहे. आता त्याच्यावर अधिकार आहे. आणि सांगू का महाराज, मी एक वेळ माझी निंदा सहन करू शकतो, पण माझ्या भक्ताची निंदा सहन करू शकतो. आता तुम्हाला तिकडे शरण जावं लागेल अंबरीश महाराजांना. मी काहीच करू शकत नाही. म्हणून देवा संत वंद नमस्कारी जे का घडी तरी पूजे, हे वाचून केवी निंदी जे स्वयं वाचा. अर्जुन म्हणतो संत निंदा फार वाईट आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्या वाणीने यांची निंदा करायची, यांना मारायचं. तैसे गोत्र गुरु आमुचे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्त तसे. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे सगळे आमच्या गोत्रातले आहेत आणि गुरु सुद्धा आहेत, श्रेष्ठ आहेत. यांनी आम्हाला शिकवलंय. अगदी चालायला यांनी शिकवलंय, यांच्या मांडीवर बसून मी शिकलोय. द्रोणाचार्यांनी त्या ठिकाणी आम्हाला शिकवलंय. हे पूजनीय आम्हा नियमाचे, नियमाने यांचं आम्ही काय केलं पाहिजे? पूजन केलं पाहिजे. कारण गोत्रात ते गुरु आहेत, श्रेष्ठ आहेत, आणि यांचं पूजन शास्त्राने सांगितलेलं आहे. मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्त तसे. भीष्म आणि द्रोण त्यातल्या त्यात यांचा मी फार ऋणी आहे देवा. भीष्माचार्यांनी लाड सगळे पुरवलेत. पंडू राजा गेल्यानंतर पितृछत्र हरवलं, परंतु सगळे लाडू कोणी पुरवले? भीष्माचार्यांनीच पुरवलेले. धृतराष्ट्र त्या ठिकाणी लक्ष देत नव्हते, परंतु भीष्माचार्यांनी कधी त्या ठिकाणी, सुरुवातीच्या काळात भीष्माचार्यांना माहिती नव्हतं, पण विदुर काकाला सगळं माहिती होतं. विदुर काकांनी भीष्माचार्यांच्या लक्षात आणून दिल्या काही गोष्टी. मग मात्र लक्ष दिलं, जेणेकरून आपला पांडवांना त्रास होणार नाही यासाठी भीष्माचार्य प्रयत्न करत होते. द्रोणाचार्यांनी सुद्धा विशेष प्रेम केलं अर्जुनावर. म्हणून मज बहुत भीष्म द्रोणाचे, यांचं किती उपकार आहेत माझ्यावर देवा, काय सांगू. आम्हाला यांनी शिक्षण दिलं, आमचे लाड पुजवले, लाड सगळे पाळले. म्हणून आमच्यावर फार यांच्यावर ऋण आहे. अगदी आम्ही किती जरी सेवा केली तरी यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. या जया लागे मने विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातो देवा. देवा, ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात सुद्धा मनाने वैर करू शकत नाही. जया लागे मने विरू म्हणजे वैर, आम्ही स्वप्नही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घात देवा. स्वप्नात सुद्धा आम्ही यांच्या विरुद्ध, मनाविरुद्ध त्या ठिकाणी वागू शकत नाही. स्वप्नात सुद्धा मी वैर करू शकत नाही. एवढं त्यांनी माझ्यावर त्या ठिकाणी उपकार केलेले आहेत. आणि मग स्वप्नात जर मी यांच्या विरोधी बोलू शकत नाही, वैर करू शकत नाही, तू तर म्हणतो प्रत्यक्ष यांना बाण मार. म्हणून यांनी जरी माझ्यावर बाण चालवले तरी सुद्धा मी यांच्याविषयी मनात सुद्धा वैर करू शकत नाही. अर्जुनाची असलेली गुरुनिष्ठा, अर्जुनाची असलेली भीष्माचार्यांची विषयी निष्ठा या ठिकाणी प्रगट झालेली आहे. वर जळो हे जे आले एथ आगवे असे, हेच काय झाले जे यांच्या वधी अभ्यासले मिरविजे आम्ही. जळो हे जे आले, यापेक्षा आमच्या जगण्याला आग लागो. कशा करता जगायचंय? आपल्याला जर आपल्या गुरूंची निंदा करावी लागत असेल, आपल्या गुरूंना जर आपल्याला मारावं लागत असेल, श्रेष्ठांना मारावं लागत असेल, आई वडिलांना मारावं लागत असेल, आई वडिलांना वाईट बोलावं लागत असेल, तर जळो हे जे आले हे तर आगवे अशी, हेच काय झाले. पण या सगळ्यांना इथं काय झालंय मला काही कळत नाही. आगवे अशी म्हणण्यामध्ये देवही घेतलाय. हे तर युद्ध करण्याकरता आलेले आहेत, ते सगळे लोभाने आकृष्ट झालेले आहेत, दुर्योधनाधिक कौरव. पण या पांडवांना तरी काय झालंय, यांना कळू नये का? बरं जाऊ दे, यांचं तर जाऊ दे, पण तुला तरी कळायला पाहिजे का नाही? जे यांच्या वधी अभ्यासले मिरवी, जे आम्ही जे काही अभ्यासलेलं आहे
यांना मारून ते मिरवायचं काय, म्हणजे यांचीच विद्या आणि यांच्यावरच वापरायची. त्यांनी शिकवलंय, पुढे म्हटलेलं आहे, मी पार्थो द्रोणाचा. खालीच ओवी आहे, पुढेच ओवी आहे. यांनी शिकवलंय सगळं, हाताला धरून सगळं शिकवलंय. हो. एका माणसाला, एका राजपुत्राला शिकवण्याकरता तिच्या वडिलांनी एक मनुष्य ठेवला, बंदूक शिकवण्याकरता. आणि बंदूक शिकवल्यानंतर तो म्हटला, झाला आता तुला शिकवलंय, व्यवस्थित नियम धरायचा. तो म्हटला, तुम्हीच पुढे उभा राहा, तुमच्यावर पहिला नियम धरतो. वडिलांना बोलवलं, सांगितलं, अहो यांनी माझ्यावरच पहिला नियम धरला. वडील म्हणले, मग असू द्या ना भावानी, त्याला शिकायचंय ना. मग असं म्हटलं तर त्या ठिकाणी योग्य होईल का? तसं यांनी आम्हाला शिकवलं, मी पार्थू द्रोणाचा केला. वास्तविक पाहता मी जो धनुर्धर झालोय, कोणामुळे झालोय? येणे धनुर्वेदू मज दिधला. धनुर्वेद शिकवत असताना मला द्रोणाचार्यांनी धनुर्वेद दिलेला आहे. दिलाय म्हटलंय कारण धृतराष्ट्राची इच्छा नसताना सुद्धा द्रोणाचार्यांनी अगदी मुक्त हस्ताने अर्जुनाला ज्ञान दिलं. आणि सगळ्यात जास्त प्रेम कोणावर होतं? द्रोणाचार्यांचं सुद्धा अर्जुनावर आहे. सगळ्यांना धनुर्विद्या शिकवली, पण अर्जुनाच्या अंगचे गुण एवढे होते, प्रसन्न करून घेतलं द्रोणाचार्य. मी काल सांगितलं, आपल्या अश्वत्थाम्याला मोठं भांड द्यायचे, बाकीच्यांना लहान तोंडाची भांडी द्यायची. पण अर्जुनाच्या लक्षात आल्यानंतर अर्जुन वरून आसराने भांड भरून घेऊन यायचे. एकदा द्रोणाचार्य त्या ठिकाणी नदीवर स्नानाला गेले, गंगेत स्नानाला गेले असताना मगरीने पाय धरला. सगळ्या शिष्यांना हाका मारल्या, पण अर्जुनाने जागेवर बसूनच असे काही बाण मारले, त्या मगरीला तिथेच लगेच घायाळ केलं. मगरीने द्रोणाचार्यांना सोडलं. आज अर्जुनाने मला सोडवलं म्हणून भीष्माचार्य द्रुपद राजाबरोबर युद्ध करायला सगळे गेले. द्रुपद राजा ही सगळी गुरुदक्षिणा म्हणून यांना सगळे धनुर्वेद दिल्यानंतर द्रोणाचार्य म्हटले, मला गुरुदक्षिणा पाहिजे. म्हटले, काय गुरुदक्षिणा पाहिजे? म्हणजे द्रुपद राजाला तुम्ही काय करून यांना बांधून माझ्यासमोर उभा करा. द्रुपद काही सामान्य नव्हता. अर्जुनाने सगळ्यांना जाऊ दिलं, म्हटले पहिले तुम्ही घेऊन या. कोणालाच द्रुपद राजा ऐकला नाही. सगळ्यांना द्रुपद राजाने पराजित केलं. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, सगळ्यांना पराजित केलं. कर्णाला पराजित केलं. पण अर्जुन गेल्यानंतर अर्जुनाने मात्र सगळ्यांना पराजित केलं. आणि मग द्रोणाचार्यांना खूप आनंद झाला. द्रोणाचार्य म्हटले, अर्जुना खरंच माझा मी तुला असं सांगतो, प्रतिज्ञा करून सांगतो, सत्य प्रतिज्ञा करतो, या जगात तुझ्यासारखा दुसरा कोणी धनुर्धर होणार नाही. नवे नवे तो एकलव्य झाला होता तर त्याला होऊ दिलं नाही. एवढं अर्जुनावर प्रेम आहे. मी पार्थ येणे धनुर्वेदू मज दिला, तेने उपकारे काय आभारेला वधित येते. जेथीचे या कृपाला हि जे वरू, तेथीचे मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर अर्जुनमय. ज्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा कृपेच्या द्वार, जेथीचे या कृपाला हि जे वरू. हे द्रोणाचार्य भीष्माचार्य म्हणजे कृपा करणारे लोक आहेत. अहो, त्यांच्या कृपेच्या द्वारेच मी धनुर्धर झालेलो आहे. माझ्यावर द्रोणाचार्याची विशेष कृपा आहे, भीष्माचार्यांची विशेष कृपा आहे. आणि ही कृपा करणारी माणसं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा सोडून तेथेची मने व्यभिचारू, त्या ठिकाणी त्यांच्याशी जर मनाने कृतघ्नपणा करायचा. मी काय भस्मासुर आहे का देवा? म्हणतो भस्मासुराची गोष्ट आलेली आपल्याला. भक्त होता आणि भगवान शंकरांना रोज चिताभस्म आणून द्यायचा. पावसाळ्याचे दिवस चिताच भेटायचे नाही, सगळ्या चिता विजून गेलेल्या, भस्मच मिळत नव्हतं. देवा भस्म आणायला मी जातो, परंतु मला चिता भेटत नाही. भगवंतांनी सांगितलं, चिता जरी नसली पेटली आणि एखादं प्रेत पडलेलं असलं तरी सुद्धा तू त्याच्या डोक्यावर हात ठेवला की त्याचं भस्म होईल.
आणि लगेच तू भस्म घेऊन येत जा. जिवंत माणसाचं नाही बरं का. मेलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवत जा. नसली लाकडं तिथं पडलेली असली पावसाळ्यात तरी त्याचं भस्म होईल. तू घेऊन येत जा आणि मग मी त्यांनी प्रसन्न होईल असं म्हटलं. परंतु हा भस्मासुरच होता शेवटी. माणसाला शक्ती मिळाली, वर मिळाला की मनुष्य उन्मत्त होऊन जातो. काही नसतं तेव्हा व्यवस्थित राहतो आणि मिळालं की मनुष्य काय होतं, उन्मत्त होतो. एक दिवशी नारद महर्षी चालले होते. म्हटले नारद महर्षी इकडे या, मला तुमच्या डोक्यावर हात ठेवायचा. नारद महर्षी म्हणले माझ्या डोक्यावर हात ठेवून काय मिळणार आहे. मग कोणाच्या डोक्यावर ठेवू. म्हणजे भगवान शंकराच्या ठेवलास तर तुला पार्वती तरी मिळेल. गेला भगवान शंकराच्या डोक्यावर. वर कोणी दिला होता, त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला गेला. महादेवांनी भगवान विष्णूंना सांगितल्याबरोबर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं. त्याला बोलवलं. अरे म्हटले त्या ठिकाणी पहिलं भगवान शंकरांनी वरदान दिले, त्याच्यावर तो विश्वास ठेवलासच कसा. हे भोळे महादेव कोणालाही काही वरदान देते, खरं थोडं असतं ते. अगोदर परीक्षा करून बघ खरंच ते वरदान खरं आहे का. म्हटली कशी परीक्षा करायची. काय नाही म्हटले, आपल्याच डोक्यावर हात ठेवायचं. थोडं थोडं ऊन गरम झालं तर लगेच काढून टाकायचं. आणि स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय झाला, कृतज्ञ उपकार केला. मी काय असा ज्यांनी शिकवलं, ज्यांनी उपकार केले त्यांच्यावर त्या ठिकाणी मी शस्त्र चालवायचा. मी काय भस्मासुर आहे का. आणि इथून पुढे अर्जुन आता द्रोणाचार्यांचं वर्णन करतोय. देखा देवा समुद्र गंभीर आहे की जे मग आता तो श्लोक आपण घेऊ उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान